मी आता पुढचा पॉइंट चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत डी इज इक्वल टू डी डी एक्स हे सबस्टिट्यूट केलं. पण समजा 1/d असेल तर 1/d असेल त्याला आपण इंटिग्रेशन ऑफ dx असं म्हणतो. तर 1/dx ह्याचा अर्थ काय झाला, तर याचा अर्थ झाला इंटिग्रेशन ऑफ x dx. आता हा x म्हणजे हा कॅपिटल X म्हणजे गरजेचं नाही हा स्मॉल एक्सच असायला पाहिजे. इट कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी sin x, it can be e raised to ax, it can be anything. Capital X is the function of small x. So this is the first thing. We are interested to find yp now, wherein RHS divided by f of d is the formula. Now we are supposed to find the integration. 1/d means integration of x. Likewise, when we talk about 1/d minus a into x, what this means? Here 1/d minus a into x is equal to e raised to ax integration of e raised to minus ax into capital X dx. So this is the formula. If it is 1/d plus a into x, then the formula will be like this: e raised to minus ax integration of e raised to ax into capital X dx. So this is the first formula that you have to keep in your mind. Second one is this and the third one is this. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की d ला आपण ddx ला सबस्टिट्यूट केलं होतं. 1/d म्हणजे इंटिग्रेशन, 1/d into x म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ x dx, आणि 1/d minus a into x चा फॉर्म्युला हा आहे आणि 1/d plus a x चा फॉर्म्युला हा आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं का मी काय म्हणतोय ते? तर उदाहरण आपण घेऊयात आता एक एक. yp काढण्याचे उदाहरण आपल्याला बघायचे. समजा तुमचा f of d हा d minus 3 आहे आणि मला yp काढायचा आहे. yp इज इक्वल टू मला माहिती आहे RHS अपॉन d minus 3 असा आहे. हां ठीक आहे. हां हां f of d जो आहे म्हणजे मी इथं परत एकदा दाखवतो. समजा yp इज इक्वल टू RHS अपॉन f of d असा आपला फॉर्म्युला आहे. त्या केसमध्ये f of d तुम्ही जो काही फाइंड केला ऑक्झिलरी इक्वेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यात f of d ची टर्मिनॉलॉजी d minus 3 अशी आहे. तर आपण हे लिहिणार कसं? आणि RHS जो आहे RHS जो आहे हा समजा x आहे. तर आपण हे लिहिणार कसं? तर yp is equal to what is f of d? d minus 3. RHS काय आहे? x. So it will be yp is equal to 1 upon d minus 3 into capital X. Now I will compare this term with the formula
The formula is, we have 1 upon d minus a into x is equal to e raised to ax into integration of e raised to minus ax into capital X dx. So this is the formula that we are having. Instead of a, we are supposed to write 3. So the equation will be like yp is equal to e raised to 3x integration of e raised to minus 3x into x dx. So this is the equation that we have obtained. Actually, we have to solve this integration furthermore, but up to this what we have did, I'll repeat it once more time. लक्षात घ्या, d म्हणजे आपण d dx म्हणतो, म्हणजे 1 upon d ला आपण इंटिग्रेशन ऑफ dx म्हणणार, आणि 1 upon d into x असेल तर त्याला मी काय लिहिणार आहे, इंटिग्रेशन ऑफ x dx. आणि त्याच्यावर फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, म्हणजे हा कुठून आला काय आला हा आता विचार नको करायला. 1 upon d minus a into x is equal to e raised to ax integration of e raised to minus ax into capital X dx, where x is the function of small x. This x can be anything, it can be sin ax, it can be e raised to ax, it can be anything. जसा 1 upon d minus a साठी फॉर्म्युला आहे तसा 1 upon d plus a साठीचा पण फॉर्म्युला आहे. आणि तो म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये जर का आपण कंपेअर केलं तर पहिल्या केसमध्ये प्लस ax बाहेर आहे आणि मायनस ax इंटिग्रेशनच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या केसमध्ये मायनस ax बाहेर आहे, e raised to minus ax आणि e raised to plus ax आतमध्ये आहे. म्हणजे इथं हा फॉर्म्युला आपण वापरला तर आपल्या लक्षात येईल की ही जी काही टर्म आहे ही अशीची अशी कॉन्स्टंट राहणार आहे, पण इंटिग्रेशनच्या आतमधल्या टर्म्सचं इंटिग्रेशन घेणं बंधनकारक आहे फॉर्म्युला वापरल्यानंतर. त्यामुळे मी ते एक उदाहरण घेतलं की समजा एफ ऑफ डी दिला आहे आपल्याला डी मायनस 3 आणि आपल्याला वायपी काढायचं आहे, वायपी इज इक्वल टू आर एच एस अपॉन एफ ऑफ डी असं आहे. त्या केसमध्ये वायपी इज इक्वल टू काय येणार, आर एच एस समजा कॅपिटल एक्स आहे तो मी ते लिहिला, आणि एफ ऑफ डी जो आहे तो आपल्याला माहिती आहे तो म्हणजे डी मायनस 3 इथे लिहिला. तर मला हे फॉर्म्युला बरोबर कम्पेअर करायचं म्हणून मी yp इज इक्वल टू 1 अपॉन d मायनस 3 इंटू एक्स असं लिहिलं, आणि माझ्या लक्षात आलं की हे मला 2 नंबरच्या फॉर्म्युलाशी कम्पेअर होतं. मग मी काय केलं, d मायनस a आहे आणि इथं काय आहे d मायनस 3 आहे, त्यामुळे मी a च्या जागी 3 टाकला आणि yp इज इक्वल टू e रेस टू 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस 3x इंटू x dx असं मला मिळालं. आपल्याला हे एक्झाम्पल पुढे सॉल्व करायचं असतं. याच्या पुढे इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस 3x इंटू x यासाठी मला u इंटू v रूल वापरावा लागेल. तो काय असतो तो आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी इथपर्यंत जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ठीक.